बनावट दारूवर महागडं लेबल लावून दारूची वाहतूक करत असताना राज्य उत्पादन शुल्काच्या दौंड विभागानं मोठी कारवाई केली। इंदापूर तालुक्यातल्या मदनवाडीकडे हा माल एका 4 चाकी गाडीतून नेला जात होता। बनावट दारू आणि महागड्या दारूचं लेबल लावून यामध्ये जी दारू आहे ती बनावट ठेवली गेली होती आणि या गाड्या या रस्त्याने जात असताना माहिती मिळाल्यानंतर दौंडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। हे वाहन ताब्यात घेतलं आणि यानंतर या 4 आरोपींना देखील ताब्यात घेतलं, ज्यामध्ये राज्य उत्पादन आयोगाला गोव्यातलं विदेशी मद्य बनावट लेबलच्या द्वारे विकण्याचा प्रकार उघडकीस आणला। यामध्ये गोव्याचे विदेशी मद्याचे 7 बॉक्स, एक 4 चाकी वाहन, 4 मोबाईल आणि 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले। एकूण 9,16,900 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड विभागानं ताब्यात घेतला। गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये असलेल्या कराचा फायदा घेऊन काम चालू होतं ना, इलेक्शनच्या टोळी कार्यरत असल्याची आणि त्यानुसारच ही कारवाई करण्यात आलेली आहे।